मागच्या 2-3 दिवसापासून टेलिग्रामवरती एक मागणी पत्र आयोगाचं फिरतंय, म्हणजे जी राज्यसेवा आहे 2025 ची, या 2025च्या राज्यसेवेमध्ये आपल्याला माहित आहे की याला आता आपण पूर्णतः म्हणजे ज्याला सर्वच गॅझेटेड पोस्ट एकत्र करून एकच पूर्व परीक्षा घेणं आणि प्रत्येकाची सेपरेट सेपरेट मेन्स घेणं हा प्रकार गेल्या वर्षीपासून सुरू झालाय. डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम सुरू लागू झाल्यापासून, म्हणजे आज जरी लागू झाले असेल तर टेक्निकल एक्झाम मागच्या वर्षीपासूनच डिस्क्रिप्टिव्ह झालेले आहेत. आता त्यावरती न्यूज काय फिरते बघा, हे न्यूज लक्षात घ्या. न्यूज अशी आहे की सध्या 3 जे पद आहेत, जसं की DYSP आहे जे जनरल MPSC मध्ये येतं 5 पद, आणि FSO ची 109 पद, ह्याचं मागणी पत्र आयोगाकडे दाखल झालेलं आहे. आता हे दाखल झाल्यानंतर आयोग पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये ऍड मध्ये ऍड करता आणि त्यानंतर ती ऍड लागू होते आणि त्यानुसार त्याची पूर्व परीक्षा होणार. आता मग ही FSOचं आहे का, हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे FSO ची ऍड येणार आहे का? तर आपल्या माहितीप्रमाणे किंवा आपण जेवढी चौकशी केली त्यानुसार तुम्हाला मी काही इन्फॉर्मेशन सांगतो. ती इन्फॉर्मेशन लक्षात घ्या की टेलिग्राम वाल्याकडनं काय घोळ होतोय असं मी म्हणू शकतो का. तर यामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागातील रिक्त पद भरण्याबाबत आता त्यांचं काय चुकतंय का, फूड अँड ड्रग्ज, आता त्याच्यामुळे त्यांनी FSO म्हटलेलं आहे. पण यामध्ये स्पष्ट शब्दात असं सांगण्यात आलेलं आहे की औषध निरीक्षक पदामध्ये 109 पदांसाठी हे मागणी पत्रक दाखल करण्यात आलेलं आहे. किती? 109. म्हणजे ही जी पद आहेत, ही पद ड्रग इन्स्पेक्टर ह्याची 109 पद आहेत. आणि हे असं असू शकतं जसं की इथं आपण एक बॅच सुरू केलेली आहे बघा ड्रग इन्स्पेक्टरची, आणि यामध्ये आपण असं सांगितलेलं आहे की यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हा दोन्ही प्रकारचा सिलेबस तुमचा आपण कव्हर करून देतोय. आता यामध्ये आपण फक्त टेक्निकल सिलेबस विद्यार्थ्यांची सुरुवात केलेली आहे. आता यामध्ये कसं होतंय बघा की जर आयोगाकडे हे सेपरेट एक्झाम न घेता जर ही एक्झाम राज्यसेवेकडे गेली तर ड्रग इन्स्पेक्टरचा म्हणजे आकार कसा राहील, तर असा राहील की 28 सप्टेंबरला ड्रग इन्स्पेक्टरची जी पूर्व राहील हे पूर्व राज्यसेवा पूर्व असेल. आणि यामध्ये जे आपण पाहतो पेपर 1 आणि पेपर 2 जो कॉमन इकडं आहे त्यानुसार हे पेपर राहणार आहेत, जी कॉमन MPSC ची. आणि यांची जी मुख्य आहे हे मुख्य आपण घेतोय ती मुख्य असणार. ही जी मुख्य आहे हे आपली बॅच सुरू झाली ती मुख्य असणार आहे, पूर्व याची वेगळी आहे. आता मी विद्यार्थ्यांना सांगतो की जे विद्यार्थी आपल्याकडे ऑलरेडी बॅच जॉईन आहेत त्यांनी चिंता करू नका. ह्याच फीज मध्ये माझं प्रथम कर्तव्य आहे की तुमची जी पूर्व आहे ही पूर्व जी चेंज होईल तो आपल्याला 2 ते 3 दिवसांत कळेल. तो आहे असा तुमचा क्लिअर कव्हर त्याच फी मध्ये होऊन जाईल. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्या नवीन विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्या ठिकाणी ह्या पद्धतीने आपल्याला जॉईन झालं तर जो चेंज होईल तो ह्या फीज मध्ये इथं हा चेंज तुम्हाला मी क्लिअर करून देणार आहे. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी चिंता करू नका, किंवा जे मेसेज फोन वगैरे प्रचंड विद्यार्थ्यांचे येत आहेत की नेमकं काय झालंय, तर हे सत्य असू शकतं आणि 3 ते 4 दिवसामध्ये आपल्याला काय क्लिअर होणार आहे. तर FSO का ड्रग, आता FSO येणार आहे का नाही हा पुढचा जो प्रश्न आहे तोही प्रश्न मी तुम्हाला क्लिअर करतो की फूड सेफ्टी ऑफिसर यामध्ये पदांची रिक्त संख्या ही 150 पर्यंत आहे आणि त्याचं मागणी पत्राची अजून तशी काय हालचाल नाही. त्यावरती काय ऍक्शन व्हायची ते आपल्याला येत्या आठवड्याभरात कळून जाईल. आणि जर लवकर ऍक्शन नाही झाली तर गेल्या वेळेस जसं ऍग्रीची जागा लेट ऍड केल्यामुळं काय झालं की राज्यसेवा पूर्व नंतर त्याची पूर्व नंतर घेण्यात आली, परंतु पॅटर्न सेम जसं आपण सांगितलं पूर्व ही जनरल आणि मेन्स ही टेक्निकल, तसंच हे होऊ शकतं असं म्हणायला काय हरकत नाही. तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.